राज्यात उच्च शिक्षणाचा बोजवारा उडाल्याचं पाहायला मिळतंय। एकीकडे राज्यात इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये हजारोंच्या संख्येने जागा रिक्त आहेत, तर दुसरीकडे राज्याचं तंत्र शिक्षण संचालनालयात संचालकासह 83 पदं रिक्त आहेत। तंत्र शिक्षण संचालनालयाला 6 वर्षांपासून संचालकच नाही। तंत्र शिक्षण संचालनालयाची 83 पदं रिक्त। उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री करतायत तरी काय? राज्यात उच्च शिक्षणाच्या गुणवत्तेबाबत सर्वत्र चर्चा होत असताना उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्र्यांनी खरं तर याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे। पण परिस्थिती या उलट आहे। राज्यातील अभियांत्रिकी, MBA, MCA, औषध निर्माण शास्त्र या सगळ्या अभ्यासक्रमांचा कारभार सांभाळत असणाऱ्या तंत्र शिक्षण संचालनालयाला कुणी बालीच नाही। या विभागाला गेल्या 6 वर्षांपासून पूर्ण वेळ संचालक नाही। सहसंचालकांची 10 पैकी 6 पदं रिक्त आहेत, तर 5 पैकी 3 उपसंचालक नाहीत। सहाय्यक संचालक, तांत्रिक याची तब्बल 21 पदं रिक्त आहेत। केवळ एकच सहसंचालक तिथे काम पाहत आहेत। सहसचिव मंडळाची 6 पदं रिकामी आहेत। इतकंच नाही तर अशी एकूण 83 पदं भरली जात नाहीत। त्यामुळे शिक्षणाचा दर्जा सुधारणं तर दूरच, पण आहे तीच कामं करण्यासाठी या विभागाकडे पुरेसा कर्मचारी वर्ग नाही। त्यामुळे अशा विभागाकडून राज्यातलं शिक्षण सुधारण्याबाबत काय अपेक्षा ठेवणार? सरकार तर उदासीन आहेच। याचं कारण असं आहे की विभागात तर लोक नाहीच आहे, पण फी नियंत्रण समितीमध्ये स्टाफ न ठेवणं माझं मत असं एक कॉन्स्पिरसी आहे। म्हणजे राजेश टोपे हे नगर विकासचे मंत्री असताना एक परफॉर्मिंग मिनिस्टर म्हणून आम्ही बघितलेला आहे, पण आता या विभागात आल्यानंतर राजेश टोपेंसारखा व्यक्तीही संस्था चालकांच्या दबावाखाली आहे का, अशा प्रकारचा प्रश्न आम्हाला पडावा, अशी स्थिती तयार होते। आमची अपेक्षा आहे की राजेश टोपे यांच्यासारख्या मंत्र्यांनी, जे स्वतः इंजिनियर आहेत आणि ज्यांना एक प्रगतिशील मंत्री म्हणून आम्ही बघितलेला आहे, त्यांनी हा जो गैरव्यवहार चालला तातडीने थांबवला पाहिजे। एकीकडे इंजिनिअरिंग, MBAच्या हजारोच्या संख्येने जागा का रिक्त राहत आहेत याबाबत उपाययोजना केल्या जात आहेत। महाविद्यालय संचालक, शिक्षण तज्ज्ञांच्या बैठका घेतल्या जात आहेत। मात्र नाचता येईना अंगण वाकडं अशी परिस्थिती तंत्र शिक्षण विभागाची झाल्याचं दिसतंय। त्यामुळे स्वतः इंजिनियर असलेले उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री याकडे लक्ष देणार का, हे पाहणं महत्त्वाचं आहे। नागपूरहून अखिलेश हळवेसह दीपाली जगताप, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास, एक पाऊल पुढे।